मित्रांनो, हसताय ना, हसलेच पाहिजे. कारण की आजचा जो मराठी ब्लॉग आहे आपला, हा एक आगळा वेगळा ब्लॉग होणार आहे. कारण आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही एक नाटिका प्रदर्शित करतोय आणि त्या नाटिकेचे मेन कलाकार आहेत योगेश पाटील आणि द्रोणाली पाटील. योगेश पाटील हे एक भ्रष्ट सरपंच असतात आणि द्रोणाली पाटील त्यांची एक शिक्षित मुलगी असते. आणि या ब्लॉगचं नाव आहे, या नाटिकाचं नाव आहे की भ्रष्ट सरपंचाच्या मुलीने स्वतःच्या बापाला शिकवला सबक आणि बापाचे उघडले डोळे. अरे बापरे, एवढं जबरदस्त मोठं टायटल आहे. हे नाटक बघून तर महाराष्ट्रातले मोठे मोठे मराठी कलाकार किंवा मराठी डायरेक्टर, नाटकाचे किंवा पिक्चरचे डायरेक्टर आम्हाला नक्कीच बोलवतील पिक्चरमध्ये काम करायला किंवा नाटकामध्ये काम करायला. आणि आमचा म्हणजे जबरदस्त असा रोल बघून महाराष्ट्रातील सर्व लोक तोंडात बोटं घालायला लागून जातील, एवढी गॅरंटी आम्हाला आजच्या नाटकवर. तर नाटक पूर्ण बघा आणि नाटकाला शेअर करा, ताकी महाराष्ट्रातलं एक एक गाव सुधारलं पाहिजे. महाराष्ट्रातील एक एक गाव एक उज्ज्वल गाव बनलं पाहिजे, सुशिक्षित गाव बनलं पाहिजे, स्वच्छ गाव बनलं पाहिजे आणि महाराष्ट्रातील भ्रष्ट सरपंचांना एक सबक मिळाला पाहिजे या नाटकाद्वारे. तर चला, व्हिडिओला सुरुवात करतो आम्ही. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बटन दाबायला तर विसरू नका. आणि नाटक कसं झालं कॉमेंट करायला विसरू नका. चला सुरू करूया आजचं नाटक. वा 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 वा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, एक पनानी भरती पाणी मातीच्या घागरी. कशी आहे द्रोणा बेटा, काय करते बेटा? पप्पा मॅथचा अभ्यास करत होती. हो का, गुड. मीटिंग होती ग्रामपंचायत मध्ये, तिथे गेलो होतो. का ग, तो स्वयंपाक बनवला का तुझ्या मम्मीने? नाही, अजून बाकी का? चल, मी तोपर्यंत ते नवीन ग्रामसेवक आप्पा बदलीहून आलेत, त्यांच्याशी बोलून घेतो. नमस्कार. नमस्कार आप्पा साहेब, स्वागत आहे तुमचं, हार्दिक अभिनंदन. आमच्या गावाला बदलीहून आले त्याबद्दल. हा, मीच बोलतोय ना सरपंच. हो हो, मला आता ग्रामपंचायत मध्ये गेलो होतो मी, तिथे मला माहिती पडलं की ग्रामसेवक आप्पा बदलीहून आले. तर जुन्या ग्रामसेवक आप्पाला मीच काढलं, कारण आहे ना ते कोऑपरेट करत नव्हते ना. हो, मी त्यांना किती समजवलं, मागचा निधी आला त्यांनी बिलकुल कोऑपरेट केलं नाही. मला त्याच्यातून आर्थिक 1 रुपयाचा फायदा होऊ दिला नाही त्यांनी. मग मी सरळ वरती माझ्या नेत्यांना सांगून त्यांची डायरेक्ट बदलीच करून टाकली. तुम्हाला मी याच्यासाठी फोन केला होता, आता 50 लाखाचा निधी आलाय. 50 लाखाच्या निधीमध्ये आपल्याला दोघांना सेटलमेंट करून घ्यायची. हा, 50 लाखाचा निधी आहे ना, त्याच्यातून 10 लाख रुपये तुम्ही घेऊन घ्या, 30 लाख रुपये मला द्या, 10 लाखाचे थातूर मातूर कामं करून टाकू गावात. बरोबर आहे का नाही? अहो, आता इलेक्शन येते 6 महिन्यात, आता माझे 4.5 वर्ष पूर्ण झाले. पुढे मला निवडणूक लढायची आहे, 5-1 लाख रुपये खर्च येईल, लोकांना दारू पाजवावे लागते, लोकांना पैसे वाटावे लागतात. आप्पासाहेब, माझं घर जुनं झालंय. आता किती वर्षापूर्वी मी मागच्या पंचवार्षिकला निवडून आलो होतो, तेव्हा घर बांधलं होतं, म्हणजे 10-15 वर्ष झाले. त्याची स्टाईल बदलावायची आहे, त्याचं रिनोव्हेशन करायचंय, पीओपी लावायची आहे घराला, लाइटिंग लावायची आहे. माझी कार जुनी झाली, ती घ्यायची. समजलं का? मग आपलं कसं आहे, वरती फार पोच आहे आपली, आपले नेते फार खंबीर आहेत. हा, जो ग्रामसेवक आप्पा आपला ऐकत नाही ना, मग मी त्याची बदली करून टाकतो ना. अशा ठिकाणी बदली करायला लावतो की तिथे मग पाणी सुद्धा प्यायला भेटत. हा, जंगल खेड्यापाड्याच्या डोंगराळ भागात बदली करायला लावतो मग मी. मला काही घेणं देणं नाही गावाच्या विकासाचे आप्पा, मला फक्त पैसा कमवायचा आहे. कारण की मला आता घर एकदम आलिशान लक्झरियस घर बनवायचं एकदम. या, तुम्ही बोलू आपण, तुम्ही ग्रामपंचायत मध्ये आले आहेत आता, मग तुम्ही ग्रामपंचायत मध्ये या, आपण सविस्तर भेटू, बोलू. हा, पण ही गोष्ट लक्षात ठेवा, बाकीच्या मेंबरांना थारावारा लागू देऊ नका, समजलं का? पप्पा काय बेटा, काय भेटतंय? काय पैसे तुम्हाला? काळा पैसा नाही बेटा, आपल्या गावाला विकास निधी आलाय ना वरून, मग तो पैसा आपण आता बाकीचा खर्च करू, 10-1 लाख रुपये, बाकीचा आपण खाऊन घेऊ ना. हा, म्हणजे गावाचा विकास सोडून आपण फक्त आपलं बघायचं. बेटा, तुला या गोष्टी नाही समजत, तू लहान आहे अजून. सर्व कळतं मला, तुमच्यापेक्षा जास्त मला कळतं, माहिती का? बेटा, तुमचं वय लहान आहे, आम्ही किती पावसाळे खाल्लेले आहेत. आम्ही जरी तुमच्यापेक्षा कमी पावसाळे खाल्ले, पण आम्हाला पण अनुभव आहे. आता हे जे गावातले गरीब लोक आहे, त्यांना राहायला घर नाहीये, आपल्याला राहायला तरी घर आहे. काय आहे कमी आहे या घरात? रिनोव्हेशन, हे ते, याच्यात पैसा खर्च करायचा, आणि त्या लोकांना राहायला पण घर नाहीये. गावातल्या गटारी कशा आहे? बेटा, आपल्याला काय करायचंय? गटारी काढून स्वच्छता करून आपल्याला कुठे घेणं देणं? आपलं घर आलिशान पाहिजे.
बाकी दुसरं आपल्याला काय घेणं देणं नाही बेटा. हे गाव आपलं घर नाही का मग? अगं ते बेटा निवडणूक, आता निवडणुकीला पैसे लागतील, निवडणूक येते, लोकांना दारू पाजवायला लागते, पैसे द्यावे लागतात, वाटावे लागतात निवडून येण्यासाठी. आणि ही सवय कोणी लावली त्या लोकांना? सवय तर आम्हीच लावली, पण मग निवडून जर आम्ही वाटले नाही, दारू पाजली नाही, तर समोरचा आमचे विरोधी निवडून येतील ना, मग आम्ही कसं काय निवडून येऊ? मग ते निवडून आले तर चालतं, जर ते गावाचा विकास करत असतील तर ते पण निवडून आले ना तर चालेल आपल्याला. असं नाही बेटा, मग माझं प्रेस्टिज कमी होऊन जाईल ना. मग काय गरज काय सरपंच बनायची? फक्त ते नातेवाईकांमध्ये सूट बूट आणि मी सरपंच आहे, मी सरपंच एवढंच नसतं सांगायचं. बेटा दुनिया आज आहे ना पैशावाल्याच्या मागे, ज्याच्याकडे सत्ता आहे, ज्याच्याकडे जो सरपंच असतो त्यालाच लोक मानपान देतात. जेव्हा आपण गाव आपलं नीट करू ना तेव्हा आपला पूर्ण देश प्रगती करेल. जेव्हा गाव प्रगती करेल, जेव्हा छोटासा भाग प्रगती करायला सुरुवात करेल ना तेव्हा देश प्रगती करेल. बघा पूर्ण देशाचा कारभार आहे त्यांच्याकडे, पण तरी ते स्वतःला 1 रुपया न वापरता देशाला त्यांनी किती प्रगतीकडे वळवलं. आणि तुम्हाला एक छोटंसं गाव दिलेलं आहे तरी पण तुम्हाला काहीच करता येत नाही. आपल्याला काय करायचंय बेटा? आम्ही काय एवढे शिकलेले आहेत का? आम्हाला फक्त पैसे काढणं हे माहिती, बाकी दुसरं आम्हाला काहीच माहिती नाही. वा रे वा. तुमच्यासाठी कपडे, चांगलं घर, चांगलं गाडी, चांगलं सोनं नाणं तुझ्या आईला करावं लागतं ना बाई. आम्हाला या फुकटाच्या पैशाचं काहीच नकोय, फक्त चटणी भाकर पण भेटली ना कष्टाच्या पैशाने तरी चालेल आम्हाला. ते वाल्या कोळीचं उदाहरण माहिती ना तुम्हाला? कोणीच कोणाच्या कर्मात भाग घेत नाही, आपलं कर्म आपल्यालाच फेडावं लागतं. त्या लोकांच्या किती शिव्या आणि ते बद्दुआ तुम्ही घेता, त्याचं काय करशाल? वरती जाऊन देव प्रश्न विचारेल तेव्हा काय म्हणशाल? अरे बापरे, खरंच तू माझे डोळे उघडले ग बाई. आजपर्यंत मला असं कोणीच बोललं नव्हतं, आज तू माझे खरंच इतके डोळे उघडून दिले. वाल्या कोळीचं उदाहरण देऊन आणि मोदीजींचं उदाहरण देऊन आजपासून मी हे पैसे खाणं बंद करेल आणि निवडणुकीला बी उभा राहणार नाही. आता नको मला हे, आता हे सर्व खोटं राहते, हात धोताट. मी पाप केलेलं मलाच भरावं लागेल, तुम्ही सुद्धा सहभागी होणार नाहीत. तुम्हाला नागरिक शास्त्र वगैरे काही नाही त्यांचं म्हणजे नीट माहिती तरी आहे का? अभ्यास तरी केलाय का तुम्ही सरपंच बनायच्या आधी? नाही ना बेटा, खरं आहे तुझं म्हणणं. म्हणजे जी पिढी आता हुशार आहे, आज सुशिक्षित आहे, ज्यांना नागरिक शास्त्राचं वगैरे माहिती आहे त्यांना उभं करा ना, त्याच्याने तरी गावाची प्रगती होईल. खरं आहे तुझं म्हणणं, खरं आहे बेटा. आता शिवाजी महाराज आपल्या प्रजेला घेऊन पुढे गेले ना, म्हणून ते एवढं मोठ्या उंच पदावर पोहोचलेले. 400-500 वर्ष झाले त्यांना, पण लोक किती नाव काढतात त्यांचं, कारण ते पूर्ण त्यांच्या प्रजेला घेऊन पुढे चालले. बरोबर आहे, बरोबर आहे बेटा. मी आजपर्यंत माझं स्वतःच बघत होतो बेटा, पण आज तू माझे डोळे उघडले. खरोखर मी आज धन्य झालो की माझ्या पोटी अशी पुत्री आली की जिने मला कुकर्मापासून वाचवण्यासाठी माझे डोळे उघडवले. मी देवाच्या मंदिरात जाऊन क्षमा मागेल बेटा. क्षमा मागितल्याने काहीच होणार नाही. आता जोपर्यंत तुम्ही 4-5 महिने इथं आहेत, तुम्ही सरपंच आहेत, तोपर्यंत तरी काही गावाचा विकास करायला चालू करा. हो बेटा, मी घरून पैसे टाकेल वाटल्यास. हे जे 50 लाख रुपये निधी आलाय ना, त्याच्यात अजून 10-20 लाख रुपये टाकेल मी घरून, आणि गावाला एकदम व्यवस्थित झाडं झुडपं, गटारी, स्वच्छता, लाइटिंग, त्याच्यानंतर तरुण मुलांसाठी ज्या योजना येतात ते योजना, वयस्कर लोकांसाठी ज्या योजना येतात त्या योजना, सर्व योजना मी प्रत्येक लाभार्थीला पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि मेहनतीने काम करेल. हे 4-5 महिने जेवढे बी मी आता हे 5-7 वर्षात 10 वर्षात पाप केलंय, मी 10 वर्ष सरपंच होतो, जेवढे बी पाप केले तेवढे या 4-6 महिन्यात मी फेडण्याचा प्रयत्न करेल. खरंच याला म्हणता खरं सरपंच. खरंच बेटा, तू माझे डोळे उघडवले. मित्रांनो, ही माझी मुलगी द्रोणाली आणि मी या गावाचा सरपंच. माझे डोळे उघडवणारी ही मुलगी खरोखर धन्य आहे. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन नक्की दाबा.